स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी बनवलेली आहे दाल भट्टी। तुम्ही पाहू शकता इथं मी दाल भट्टीचं पीठ घेतलेलं आहे। ते पीठ मी दळून आणलं होतं गिरणीमधून। त्याच्यामध्ये आपण गहू घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं सोयाबीन, एक वाटीभर सोयाबीन आणि मक्का आणि ओवा, जिरे टाकायचे आणि दळून आणायचं। त्यांना म्हटलं गिरणीवाल्यांना की ते दळून देतात। इथं मी पीठ घेतलेलं आहे दाल भट्टीचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। ओवा पण वरतून टाकू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये गरम केलेलं आहे तेल। मी तेल गरम करून तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये, असं गोल करून मीठ वगैरे तुम्ही पाहू शकता। असं गोल करून घ्यायचं, गरम तेल टाकायचं त्यामध्ये आणि थंड झाल्यावरच आपण ते पीठ मळायला घ्यायचं, कारण की मग गरम लागतं ते। लगेच नाही मळायचं, थोडंसं थांबायचं 1-2-3 मिनिटं आणि मग मळायचं। ओवा वगैरे पण टाकला मी मध्ये, त्यामध्ये पाहू शकता तुम्ही इथं। आणि हे असं पाणी थोडंसं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याला। पाहू शकता तुम्ही, सगळं असं व्यवस्थित मिक्स करून द्यायचं। सगळ्या पिठाला ते तेल लागतं आणि मग त्यामध्ये पाणी टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे तुम्ही पाहू शकता मी इथं असं कसं करते, तसं करायचं आहे तुम्हाला पण। खूप छान अशी दाल भट्टी होती। मला तर हीच अशीच आवडती, कारण की आमच्या संभाजीनगर साईडला असंच खूप जण करतात आणि भंडाऱ्यात वगैरे पण असते। असं मळून घ्यायचं व्यवस्थित पीठ। जास्त पाणी नाही टाकायचं यामध्ये, आणि म्हणजे आपल्याला पोळीला जसं आपण पीठ करतो तयार, तसं नाही करायचं आपल्याला। थोडंसं घट्टसरच करायचं आहे। त्याचं घट्टच होतं, कारण की ते पीठ मळताना ना आपल्याला असं जड वाटल्यासारखं वाटतं। घट्टच ठेवायचं आहे आपल्याला त्याला, जास्त पातळ वगैरे काही नाही करायचं। त्याचे उंडे बनवून घ्यायचं पीठ मळून छान, 2-3 उंडे तयार करून घ्यायचे त्याचे। इथं पाहू शकता तुम्ही माझं पीठ मळून झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे कसं घट्टसर दिसतंय बघा पीठ, जास्त पातळ नाही, कारण की खूप जड लागतं। असं हात पण थोडं दुखतात, पण खूप छान लागते दाल भट्टी। तुम्ही पाहू शकता इथं पीठ आपलं झालेलं आहे। असं पाहिजे आपल्याला पीठ, आणि थोडा वेळ ठेवल्यावरती। आणि ते मी जे सांगितले तुम्हाला, उंडे पण बनवून घ्यायचे त्याचे, आणि परत हे पोळीला पिठाला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे करून घ्यायचं। मी जसं दाखवते ना तुम्हाला, 2 पिठाच्या थोड्याशा 2 उंडे घ्यायचे आणि त्याची छोटीशी पोळी, जसं आपण तेल लावायला करतो तसं करायची। तेल लावून थोडंसं छोटंसं थोडंच लाटायचं त्याला, जास्त नाही। आणि मग ते एकावर एक ठेवून, जसं दाखवते व्हिडिओमध्ये, तेल लावून त्याला एकावर एक ठेवून आपण ही बघा अशा प्रकारे पोळी करून घ्यायची आणि ती साईडला ठेवायची। थोडीशी लांबसर करून घ्यायची आणि ती साईडला ठेवायची। परत दुसरी पण तशीच करायची पोळी, तसेच प्रोसेसने करायची आणि त्यावरती तेल लावून मग आपण ती जी दुसरी पोळी बनवली होती ही अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची, तेल लावून गोल राऊंड करून घ्यायची। मस्त थोडंसं व्यवस्थित दाबून घ्यायचं त्याला। मी व्हिडिओत दाखवते तशाप्रमाणे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे साईडला वगैरे पूर्ण। मग हे अशाच प्रकारे दुसरे पण करायचे। हे झालेलं आहे आपलं, असंच दुसरं पण करायचं आपल्याला। तुम्ही पाहू शकता इथं मी दुसरं पण करायला घेतलेलं आहे आणि ते पण करणार आहे। इथं दुसरं पण झालेलं आहे, मी फास्ट थोडंसं व्हिडिओ केलेला आहे। दुसरं पण तसंच करून घेते आहे। आणि मग दुसरं जे आहे, हे 2 अशा प्रकारे केलेले आहेत। आणि दुसरं जे आहे ना, मी ते थोडंसं पीठ घेऊन हाताला तसं तेल लावायचं थोडंसं, आणि थोडं तर ते जेवढा गोळा घेतला आहे ना मी, थोडासा मोठा घ्यायचा। आपण पोळी करतोय ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा। असं 2-2.5 पोळ्या होतील तसा उंडा घ्यायचा आणि तो तसाच प्रकारे
करायचा असा मी जसं दाखवते ना व्हिडिओमध्ये गोल गोल तसंच करायचं तेल लावून आणि ठेवून द्यायचं. आणि तुम्हाला एक सांगायचं विसरले मी की पीठ मळताना ना आपण त्याच्यामध्ये खायचा सोडा पण ॲड करायचा आहे. मला विसरलं नाही. हे बघा अशा प्रकारे मी केलेलं आहे. आणि थोडंसं पीठ कम पडलं होतं त्याच्यानंतर मला दुसऱ्यांना पण आमच्या साईडच्या ताईंना वगैरे पण द्यायचं होतं. त्याच्यानंतर मी थोडंसं पीठ मळलं होतं. तुम्हाला माहिती नाही म्हणजे व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं पण पीठ मळलेलं होतं. आणि ह्याच्यामध्येच मी डाळ पण शिजून घेतलेली आहे कुकरमध्ये. आणि त्याच कुकरमध्ये मला ते पण उकडून घ्यायचं. हे पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. पाणी ठेवलेलं होतं त्यामध्ये असं टाकून घेतलेलं आहे. आणि ते उकडून झाल्यावरती आपल्याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. आणि मग तेल गरम करून हे असं आपल्याला तळायचं आहे. आणि तळल्यावरती हा असा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित कमी गॅसवर तळायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं किती छान दालभट्टी झालेली आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला वरण करायचं आहे. आणि त्याला चुरून मस्त खातात. खूप छान अशी दालभट्टी होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे पाहू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. सर्व कमेंट पण नक्कीच करा.